नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। प्रियकरानं आपल्या प्रेयसीची तिच्या वाढदिवशीच निर्घृण हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथून समोर आली। प्रेयसीचा दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या प्रियकराला होता। यातून त्यानं तिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली। अमित रवींद्र कौर उर्फ ॲमी, वय वर्ष 35 असं मृत प्रेयसीचं नाव आहे। ॲमी ही जुईनगर येथील IDFC बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होती। तर शोएब शेख वय वर्ष 24 असं आरोपी प्रियकराचं नाव आहे। तो मुंबई साकीनाका येथे गॅरेजमध्ये काम करत होता। दोघांची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती। ॲमीचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून तिला एक मूल देखील आहे। त्यानंतर दोघं सप्टेंबर 2023 पासून एकमेकांना डेट करत होते। मात्र ॲमीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा आणि ती आपल्याला फसवत असल्याचा संशय शोएबला होता। यातून शोएबने ॲमीला संपवण्याचा निर्णय घेतला। 8 जानेवारी रोजी ॲमीचा वाढदिवस होता। शोएबने वाढदिवसाच्या निमित्तानं तुर्भे येथील अश्वी लॉजमध्ये एक रूम बुक केला। रूममध्ये शोएब आणि ॲमी यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला। मात्र त्यानंतर त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं। यानंतर शोएबने ॲमीचा गळा आवळून तिची हत्या केली। मध्यरात्री शोएब लॉजमधून बाहेर पडला। तेथील कर्मचाऱ्यांनी देखील त्याला पाहिलं, मात्र त्यांना फारसा संशय आला नाही। मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांनी रूम उघडली तेव्हा त्यांना ॲमीचा मृतदेह आढळून आला। लॉजमधून बाहेर पडल्यानंतर शेख त्याच्या साकीनाका येथील घरी परतला होता। साकीनाका पोलिसांनी त्याला घरातून अटक केली असून त्याला तुर्भे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपी शोएब शेख विरोधात भारतीय दंडविधान कायदा कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधिक तपास करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।